हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सकोचे पॉवर सिस्टमचे PYQ बघणार आहे. सो हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंक्रीज इन टेम्परेचर ऑन द इन्सुलेशन ऑफ केबल. म्हणजे केबलच्या इन्सुलेशनवरती टेम्परेचरच्या इन्क्रीजचा काय इफेक्ट पडतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल डिक्रीजेस, बिकॉज केबलचं इन्सुलेशन हे टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर इज प्रेफर्ड फॉर द इंटरप्शन ऑफ. म्हणजे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आपण कोणाच्या इंटरप्शनसाठी प्रेफर करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल हाय व्होल्टेज अँड लो करंट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी ऑफ अ पॉवर सिस्टम इज द ॲबिलिटी ऑफ दॅट पॉवर सिस्टम टू. म्हणजे एखाद्या पॉवर सिस्टमची स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल मेंटेन द सिंक्रोनिझम बिटवीन मशीन्स अँड ऑन एक्सटर्नल टाय लाईन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज कम्पेअर टू GS मेथड NR मेथड टेक्स. मग GS मेथड म्हणजे गॉस सिडेल मेथड आणि NR मेथड म्हणजे न्यूटन रॅफ्सन मेथड. सो जर GS मेथडला कम्पेअर केलं तर NR मेथडमध्ये काय असतं असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लेस नंबर ऑफ आयट्रेशन्स अँड मोर टाईम पर आयट्रेशन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट. म्हणजे खालीलपैकी कोणते स्टेटमेंट्स करेक्ट आहेत असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल SF6 गॅस इज नॉन टॉक्सिक. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉवर फॅक्टर फॉर मॅक्झिमम अँड 0 व्होल्टेज रेग्युलेशन फॉर द इम्पेडन्स व्हॅल्यू ऑफ 6+J8 ओहम. म्हणजे 6+J8 ओहम हा जर इम्पेडन्स व्हॅल्यू असेल तर त्यासाठी तुम्हाला पॉवर फॅक्टर फाइंड करायचा आहे मॅक्झिमम अँड 0 व्होल्टेज रेग्युलेशनसाठी. तर त्याचा आन्सर येईल 0.06 लॅग अँड 0.08 लीड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट ABCD पॅरामीटर्स फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन्स. म्हणजे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन्ससाठी कोणते पॅरामीटर्स ABCD पॅरामीटर्स हे करेक्ट आहेत असं त्यांनी विचारलं आहे. सो याचा आन्सर येईल A=1, B=Z, C=0 अँड D=1. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मिनिमम क्लिअरन्स बिटवीन द 33 kV ट्रान्समिशन लाईन अँड द ग्राउंड इज अबाउट. म्हणजे एखाद्या 33 kV ट्रान्समिशन लाईनमध्ये आणि ग्राउंडमध्ये मिनिमम क्लिअरन्स किती असला पाहिजे असा त्यांचा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 5.2 मीटर्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डेफिनेशन ऑफ डिमांड फॅक्टर इज. म्हणजे डिमांड फॅक्टरचं डेफिनेशन काय आहे किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल मॅक्झिमम लोड अपॉन टोटल कनेक्टेड लोड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द सर्ज इम्पेडन्स लोडिंग फॉर अ ट्रान्समिशन लाईन ऑफ द गिवन कॉन्फिगरेशन 3 फेज 200 kV 400 ओहम इज. म्हणजे एखाद्या 200 kV 400 ओहम 3 फेज सिस्टमसाठी सर्ज इम्पेडन्स लोडिंग हा किती असणार आहे असा त्यांचा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 100 मेगावॅट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मोर डॉमिनंट प्रॉपर्टी इन केबल्स अमॉंग द फॉलोइंग इज. म्हणजे खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी केबल्समधली मोस्ट डॉमिनंट असते असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल कपॅसिटन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाइटनिंग अरेस्टर अँड बचोल्स रिले आर टुगेदर यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ. म्हणजे लाइटनिंग अरेस्टर आणि बोचोल्स रिले हे आपण टुगेदर कोणत्या प्रोटेक्शनसाठी वापरतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल ट्रान्सफॉर्मर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रेकमेंडेड व्होल्टेज लेवल फॉर पिन टाईप इन्सुलेटर्स. म्हणजे पिन टाईप इन्सुलेटरसाठी कोणते रेकमेंडेड व्होल्टेज लेवल आहे असं त्यांनी विचारलं आहे. तर त्याचा आन्सर येईल 33 kV. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाय टेन्शन केबल्स हॅव द व्होल्टेज रेंज ऑफ. म्हणजे हाय व्होल्टेज केबल्सची व्होल्टेज रेंज किती असते असा क्वेश्चन आहे.
सो याचा आन्सर येईल 1 to 100 किलोवॅट. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द सिरीज कपॅसिटिव्ह कंपेन्सेशन इन EHV ट्रान्समिशन लाईन्स इज यूज टू. म्हणजे EHV ट्रान्समिशन लाईन्समध्ये किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्समध्ये आपण सिरीज कपॅसिटिव्ह कंपेन्सेटन्स कशासाठी वापरतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी ऑफ सिस्टम. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द कोरोना लॉस ऑन अ पर्टिक्युलर सिस्टम ॲट 50 हर्ट्स इज 1 किलोवॅट पर फेज पर किलोमीटर. द कोरोना लॉस ऑन सेम सिस्टम विथ सप्लाय फ्रिक्वेन्सी 25 हर्ट्स विल बी. म्हणजे त्यांनी दिलं आहे की एखाद्या पर्टिक्युलर सिस्टमवरचा कोरोना लॉस 50 हर्ट्सवरचा हा 1 किलोवॅट पर फेज पर किलोमीटर असणार आहे. तर त्या सेम सिस्टमवरचा कोरोना लॉस 25 हर्ट्सवरती किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 0.667 किलोवॅट पर फेज पर किलोमीटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द नंबर ऑफ डिस्क इन अ इन्सुलेटर फॉर 400 kV ट्रान्समिशन लाईन इफ ईच डिस्क इज रेटेड फॉर 5 kV. म्हणजे एखाद्या 400 kV ट्रान्समिशन लाईनमध्ये एका इन्सुलेटरसाठी केवढे नंबर ऑफ डिस्क आहेत हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. जर प्रत्येक डिस्कची रेटिंग ही 5 kV असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 46. ओके. सो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द बेस इम्पेडन्स फॉर अ 10 kV 10 MVA 3 फेज सिस्टम. म्हणजे एक 10 kV 10 MVA 3 फेज सिस्टमसाठी बेस इम्पेडन्स काय असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 10 Ohm. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ 400 मीटर केबल हॅज अन इन्सुलेशन ऑफ 3 मेगा ओम. व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ 800 मीटर केबल. म्हणजे 400 केबलचा इन्सुलेशन हा 3 मेगा ओमचा असणार आहे. सो 800 मीटर केबलचा रेजिस्टन्स काय असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 1.5 मेगा ओम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स इज नेग्लेक्टेड इन डिस्ट्रीब्युशन लाईन्स. म्हणजे डिस्ट्रीब्युशन लाईन्समध्ये आपण कोणते पॅरामीटर्स नेग्लेक्ट करतो असा क्वेश्चन आहे. माझा आन्सर येईल लाईन कपॅसिटन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अमॉंग द गिवन स्टेटमेंट्स. म्हणजे खालीलपैकी कोणत्या स्टेटमेंट्सपैकी एक स्टेटमेंट ट्रू नाही आहे असं त्यांनी विचारलं आहे. सो याचा आन्सर येईल सिरीज कपॅसिटर इज यूज फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ पॉवर फॅक्टर अँड शंट कपॅसिटर इज यूज फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ स्टॅबिलिटी. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जनरली द कॅरेक्टरिस्टिक्स इम्पेडन्स ऑफ अ केबल इज टेकन ॲज. म्हणजे एखाद्या केबलचा कॅरेक्टरिस्टिक्स इम्पेडन्स हा आपण जनरली किती घेतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 40 Ohm. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ ट्रान्समिशन लाईन इज डिस्टॉर्शनलेस इफ. म्हणजे एखाद्या ट्रान्समिशन लाईनला आपण डिस्टॉर्शनलेस कधी म्हणणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल RC इज इक्वल टू LG. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ DC 3 wire distributor system requires how much of copper as compared with a DC 2 wire distributor system. म्हणजे एखाद्या DC 3 wire distributor सिस्टममध्ये किती कॉपर लागणार आहे ॲज कम्पेअर्ड टू DC 2 wire distributor system असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 31.25%. सो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ द एअर ॲट NTP इज. म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला एअरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशी असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 30 V/cm. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मोर रिले इज युजली एम्प्लॉईड फॉर द पर्पज ऑफ. म्हणजे मोर रिले आपण कोणत्या कारणासाठी वापरतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लॉंग लाईन्स ओनली. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनल प्रेशर केबल हॅव द ॲडव्हान्टेजेस ऑफ. म्हणजे इंटरनल प्रेशर केबलचे कोणत्या ॲडव्हान्टेजेस आहेत असा क्वेश्चन आहे.
सो याचा आन्सर येईल मार्क्ड इम्प्रूव्हमेंट इन द पॉवर फॅक्टर ऑफ केबल डायइलेक्ट्रिक विथ इन्क्रीज्ड प्रेशर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर अ लोड फ्लो सोल्युशन द क्वांटिटी इज नॉर्मली स्पेसिफाईड ॲट अ व्होल्टेज कंट्रोल्ड बस आर. म्हणजे एखाद्या व्होल्टेज कंट्रोल्ड बस किंवा ज्याला आपण PV बस म्हणतो त्यामध्ये लोड फ्लो सोल्युशन करत असताना कोणकोणते क्वांटिटीज स्पेसिफाय केले जातात किंवा कोणते क्वांटिटीज नोन असतात असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल P अँड मॅग्निट्यूड ऑफ V. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर द सेम रप्चरिंग कॅपॅसिटी द ॲक्च्युअल करंट टू बी इंटरप्टेड बाय अ HRC फ्यूज इज. म्हणजे सेम रप्चरिंग कॅपॅसिटीसाठी एका HRC फ्यूजनं जो काही ॲक्च्युअल करंट इंटरप्ट करायचा असतो तो कसा असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल मच लेस दॅन अ सर्किट ब्रेकर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, when a line to ground fault occurs the current in the faulted phase is 100 ampere. The zero sequence current in this case will be. म्हणजे जेव्हा एखादा लाईन टू ग्राउंड फॉल्ट होतो तेव्हा फॉल्टेड फेजमधला करंट हा 100 ॲम्पियर असणार आहे. मग त्यातला झिरो सिक्वेन्स करंट किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 33.3 ॲम्पियर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ पॉवर फॅक्टर इफ सर्ज इम्पेडन्स लोडिंग इज लेस दॅन लोड. म्हणजे सर्ज इम्पेडन्स लोडिंग ही जर लोडपेक्षा कमी असेल तर पॉवर फॅक्टर कसा असणार आहे, त्याचा नेचर कसा असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लॅगिंग. ओके.